मदर्स किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बेसनाचा ढोकळा तयार करणार आहोत। तर हे 2 वाट्या पाणी घेतले आपण, त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा, 2 चमचा साखर घालायची, साखर विरघळली आता पाव चमचा हळद टाकायची, 1 लिंबाचा रस, आणि 2 वाट्या बेसन घालायचे आपल्याला। बेसन हे चाळून घेतले आपण, कारण गाठी असतात बेसनामध्ये, जाड येतं किंवा दळून, तर त्याच्यामुळे चाळून घ्यायचं व्यवस्थित आणि असं मस्त ढवळून घ्यायचं। चांगलं फेटून घ्यायचं आहे पीठ आपल्याला। 5 मिनिटं याला झाकून ठेवू आपण। 5 मिनिटं झालीत, आपण याला पाहू। चवीप्रमाणे मीठ टाकायचे। मीठ मिक्स झालंय, आपण आता 2 पळ्या तेल घालायचं याच्यामध्ये, कारण सोडा टाकला की लागलीच शिजवायला ठेवावं लागते। पाव टीस्पून सोडा घालायचा, थोडंसं त्याच्यावरच पाणी घालायचं आणि याला ढवळून घ्यायचं। डबा घेतलाय, याला तेल लावलंय, त्याच्यामध्येच हे सगळं टाकायचं आपल्याला। याच्यामध्येच करून घ्यायचं ढोकळा सगळं। पाणी उकळायला ठेवलंय मी, हे डबा ठेवायचा, पक्क झाकण टाकायचं। तर 15-20 मिनिटं आपण शिजू द्यायचं याला ढोकळ्याला। ढोकळा तयार झाला का बघू आपण। बघा छान फुगलाय, मस्त शिजलाय चांगला ढोकळा। आता आपण याला थंड करायला घेऊ। आता ढोकळा हा 10 मिनिटं झालेत, आपण काढून ठेवलाय। तर ढोकळा हा कोरडा कोरडा लागतो, त्याच्यामुळे आपण ओलसर राहण्यासाठी थोडंसं पाणी घालणार आहोत त्याच्यावर, ज्यामुळे की छान नरम आणि स्पंजी राहतो ढोकळा आपला। तर आता हे असंच 10 मिनिटं ठेवायचं याला। ढोकळ्याच्या आपण वड्या कापून घेऊ। आता याच्यावर फोडणी घालणार आहोत, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरच्याची फोडणी घालायची। ढोकळा आपला आता तयार आहे, सर्व करायला घेऊया।